नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करीत आहे। तर आज थंबनेलवरनं कळलंच असेल मी काय बनवलेलं आहे, व्हेज थाली। तर मी आज रात्रीच्या जेवणात भेंडीची भाजी, वाटाण्याची आमटी, चपाती, भात आणि डाळ बनवलेली आहे। भेंडीच्या भाजीसाठी कांदा कापत आहे। तुम्हाला माहीत आहे भेंडीच्या भाजीला हिरव्या भाज्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान आहे। भेंडीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि कॉपर आढळतात। भेंडीच्या भाजीचे इतरही फायदे आहेत, जसं की वजन कमी करण्यासाठी, इम्युनिटी मजबूत करण्यासाठी, गर्भवती महिलांसाठी पण चांगली आहे, मेंदूसाठी पण फायदेशीर आहे, कॅन्सर रोखण्यासाठी पण मदत होते। देशांच्या वेगवेगळ्या भागात थालीची परंपरा आहे आणि महाराष्ट्रीयन थाळीची चवच काही न्यारी वेगळीच असते। व्हेज असो किंवा नॉनव्हेज, सगळे पदार्थ एकदम खास असतात। महाराष्ट्रात अगदी काही फुटावर तुम्हाला जेवण करण्याची वेगळी पद्धत दिसून येईल। जर बघायला गेलं, लोक आपल्याला बाहेर खाताना बोलतात की जरा घरचं चांगलं अन्न खात जा, पण तुम्ही घरचं खा किंवा बाहेरचं खा, दोन्ही प्रकारचं अन्नामध्ये तुम्हाला थोडं थोडं विष तुमच्या पोटात जातच असते। हे तुम्हाला माहीत आहे का? बऱ्याच वेळेस तुम्ही जे अन्न खाता किंवा शहरामध्ये कोणतेही कुटुंब अन्न खातात, त्यांना ते माहीत नसतं की ते कुठून आलं आहे, मग ते कुठल्या शेतकऱ्याने उगवले आहेत, शेती करताना त्यांनी कशा पद्धतीने शेती केली आहे। जवळपास 90 ते 95% शेतकरी भरपूर प्रमाणात केमिकल खतांचा आणि रासायनिक औषधांचा उपयोग केला जातो, जेणेकरून त्यांना चांगलं प्रोडक्शन मिळावं। जे पण कीड येते त्यासाठी इतक्या भरमसाठ रासायनिक औषधांचा वापर केला जातो। त्या औषधामुळे आपल्या अन्नामध्ये इतक्या जास्त प्रमाणात काही विषांचे कण येतात। हे जे पॉयझन आहे ते स्लो फूडमध्ये काम करतं आणि हे याचं काम लवकर करत नाही। आणि जर तुम्ही पाहिलं तर कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे आणि काही जणांना किडनी स्टोनचा त्रास याच्यामुळेच झाले आहेत, कारण शेतीच्या पद्धती या आहे। चला, खूप बोलली शेतकऱ्यांबद्दल, अन्नाबद्दल। ते काय, अन्नाशिवाय आपण राहू शकत नाही, अन्न वस्त्र निवारा ह्याशिवाय माणूस जगू शकत नाही। ठीक आहे, तर मी आता हे चपात्यांचं पीठ मळत आहे। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मी कशी चपाती करते, वाटाण्याचं सार कसं करते, नंतर
तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब